तर आम्ही निघालेलो आहे गावी. चला तर बघा आमच्या घरापासून आम्ही बसने निघालेलो आहे बस स्टॉपवर. बसमध्ये बसलेलो आहे. फ्री बस असते आणि लेडीजला फ्रीमध्ये आहे, जेंट्सला पैशावरती, आपल्या महाराष्ट्रासारखे. तर बस मोकळीच आहे आणि आम्हाला निवांत असा जागा भेटला आहे. तर बघा बसमध्ये पूर्ण बस असं थोडीशीच माणसं आहेत, पूर्ण मोकळीच असते. त्यानंतर आम्ही सेलम जंक्शनवर पोहोचलो आणि स्टार्टिंगला पायऱ्या उतरून खाली जायचं आहे बघा. बॅगा घेऊन चालायचं म्हटलं नको. तर बघा सेलम जंक्शनवरती आपला झेंडा पण ध्वजा पण फडकवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर बघा किती छान दिसत आहे आपला महाराष्ट्राचा ध्वज. मस्त दिसत आहे. सेलम जंक्शन आहे. तर आमची ट्रेन यायला अजून अर्धा तास वेळ होता. बसलो बॅगा घेऊन. गाडी लेट, 15 मिनटं लेट झाल्यामुळे. तर बघा किती भारी नजारा दिसत आहे ध्वजाचा. तर बघा ट्रेनचं टायमिंग झालेलं आहे आणि आम्ही उभा राहिलेलो आहे. मस्तपैकी फोटो घेतले. चला तर सर्वांनी गावाला. रोशनी, श्रेया, ओंकार. तर हे ट्रेनमधून काढलेले व्हिडिओ आहे. भरपूर पाणी आहे, एक ठिकाणी पाणी दिसले भरपूर. मस्त आभाळ आलेले आहे आणि हिरवीगार झाडं पालवी फुटलेले आहे, त्यामुळे एकदम सुंदर असं हिरवा निसर्ग दिसत आहे. तर आम्ही घरी जेवण नाही केलेलं, आज एकादशी आहे. तर आम्ही आता आल्या ट्रेनमध्ये अर्ध्या तासात लगेच खिचडी खायला सुरू केलेली आहे. बघा आमची एकादशी आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका.